सर्व गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी आणि प्रगती क्लासेसच्या विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितले उत्क्रांतीबद्दलचे पुरावे बघितले. त्यात पहिला जो पुरावा बघितला आपण तो आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, म्हणजे शारीरिक जे बदल आहेत शरीरविषयक बाह्यरूपीय पुरावे, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या आणि जर आपण वनस्पतींचं बघितलं तर त्यांचे पानांच्या ज्या रेषा असतात किंवा देठाची जी रचना असते याच्यामध्ये सिमिलॅरिटीज म्हणजे समानता आढळून आली. आणि त्यावरून त्यांनी काय प्रूव्ह केलं की हे जे सगळ्या ज्या प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत हे एकाच पूर्वजांपासून उत्क्रांत झाले असावेत असं सिद्ध झालं. हा त्यांनी पहिला पुरावा दिला होता, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. नंतर सेकंड आपण बघितलं ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जी हाडांची जी रचना आहे, प्रत्येक प्राण्यांमधली जी हाडांची रचना आहे त्याच्यामध्ये समानता आढळते. त्यानंतर तिसरा जो पुरावा दाखवला तो वेस्टिजियल ऑर्गॅन्स, म्हणजे जे ऑर्गॅन्स काही सजीवांना कामाचे आहेत तर काही सजीवांना कामाचे नाही आहेत. तर जे कामाचे नाही आहेत आपल्यासाठी त्यांना वेस्टिजियल ऑर्गॅन्स असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये आपण आंत्रपुच्छ किंवा इयर मसल्स, याला आपण अक्कलदाढ हे बघितले. आणि आता आपण ज्याचा अभ्यास करणार आहोत चौथा पुरावा तो आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे पुराजीव विषयक पुरावे. पुराजीव विषयक म्हणजे काही वर्षापूर्वी काही जे डिझास्टर्स आलेत, डिझास्टर्स म्हणजे काय, काही आपत्ती, नैसर्गिक आपत्ती जसं पूर आहे किंवा भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, याच्यामध्ये भरपूर सारे सजीव हे जमिनीखाली गाडले गेलेत. आणि त्या गाडले गेलेले जे प्राणी आहेत, सजीव आहेत, वनस्पती आहेत, त्यांचे ठसे, त्यांचे अवशेष आणि ठसे हे तिथेच जमिनीखाली आहेत, सुरक्षित आहेत. आणि त्यांच्या अभ्यासावरून त्यांनी काही पुरावे दिलेत. तर त्या संदर्भात आपण आता याच्यात बघूया. A question may arise in your mind that which organism existed millions of years ago. तर आपल्याला नेहमी हा प्रश्न पडतो की हजारो वर्षापूर्वी किंवा कोट्यवधी वर्षापूर्वी जे प्राणी आपल्या पृथ्वीवर होते ते कोणते कोणते प्राणी असतील. हाऊ कॅन वी टेल धिस, आपण त्यांच्याबद्दल कसं सांगू शकतो आता. नाउ दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. तर याचं जे सिक्रेट आहे हे पृथ्वीमध्येच लपलेलं आहे. म्हणजे आपल्याला जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला समजू शकतं की हजारो वर्षापूर्वी, करोडो वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणते प्राणी हयात होते. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, वॉल्कॅनो एक्सेट्रा. फ्लड म्हणजे काय, पूर. अर्थक्वेक म्हणजे भूकंप आणि वोल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. तर अशा ह्या आपत्ती, नैसर्गिक आपत्तींमुळे, पूर असू दे, ज्वालामुखी असू दे किंवा भूकंप असू दे, याच्यामुळे भरपूर सारे सजीव हे जमिनीखाली, पृथ्वीखाली गाडले गेले. रेमंड्स अँड इम्प्रेशन्स. रेमंड्स म्हणजे त्यांचे अवशेष आणि इम्प्रेशन्स म्हणजे ठसे. रेमंड्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड. त्यांचे जे अवशेष आहेत आणि ठसे जे आहेत यांना जमिनीखाली हे सुरक्षित होते. दिस आर कॉल्ड फॉसिल्स. तर यांनाच काय म्हणतात, फॉसिल्स. मराठीमध्ये फॉसिल्स म्हणजे जीवाश्म, यांनाच जीवाश्म असे म्हटले जाते. तर जीवाश्म म्हणजे काय, तर पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष आणि ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात, यालाच जीवाश्म असे म्हणतात. स्टडी ऑफ द फॉसिल इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. तर या जीवाश्मांचा अभ्यास जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी. म्हणजे एक महत्त्वाचा अंग आहे. जेव्हा आपण उत्क्रांतीचा अभ्यास करतो तर हा अभ्यास एक महत्त्वाचा अंग त्याच्यामध्ये दर्शवतो. कळालं. कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑक्युअर्स कंटिन्युअसली.
कार्बन कन्झप्शन म्हणजे कार्बन ग्रहण करण्याची क्षमता. तर ज्यावेळेस प्राणी किंवा वनस्पती हे जिवंत असतात तर ते कार्बन ग्रहण करत असतात, पण जेव्हा ते मृत पावतात त्यावेळेस काय होतं, जे कार्बन कन्झप्शन आहे, कार्बन ग्रहण करण्याची जी त्यांची जी ही असते क्षमता असते, ही काय होते, बंद होते, स्टॉप होते मृत पावल्यानंतर. आणि त्याच्यानंतर काय होतं, जेव्हा एखादं शरीर प्राण्यांचं असू दे वनस्पतीचं असू दे हे मृत पावतं, त्यानंतर डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑक्युअर कंटिन्युअसली. तर त्या प्राण्यांमध्ये किंवा त्या वनस्पतींमध्ये 2 प्रकारचे कार्बन्स आहेत, C14 आणि C12. तर त्याच्यामधलं C14 जो म्हणजे कार्बन 14 जो आहे त्याचं विघटन होतं, तो कमी कमी होत जातो. In case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is non-radioactive. म्हणजे काय, तर C14चं विघटन होतं मृत पावल्यानंतर, प्राण्यांचं किंवा वनस्पतींचे शरीर मृत पावल्यानंतर C14चं विघटन होतं, पण C12 हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे याचं विघटन होत नाही. म्हणजे जर याची अमाऊंट इथे शरीरामध्ये 100 असेल तर ती तेवढीच राहते, पण कार्बन 14 आहे तो कमी कमी होत जातो. म्हणजे कालांतराने काही दिवसानंतर जर तुम्ही रेशो बघितला कार्बन 14 आणि कार्बन 12 मधला, तर प्रत्येक वेळेस तो काय होत जातो, चेंज. म्हणजे 10 वर्षानंतर बघितला, 15 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर हा रेशो जो आहे तो चेंज होत जाणार. का चेंज होत जाणार, कारण की कार्बन 14चं विघटन होतं आहे, हा कमी कमी होतो आहे, पण ह्याची अमाऊंट सेम असते. तर ह्या अभ्यासावरून कार्बन 12चं आणि कार्बन 14ची जी हे आहे क्वांटिटी आहे, याच्यावरून त्यांना हे समजतं की ते शरीर, ते सजीव शरीर जे आहे ते किती वर्षापूर्वी मृत पावलं आहे, याचा अभ्यास त्या सूत्राद्वारे त्यांना करता येतो. द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ द प्लांट और ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ऑफ C14. म्हणजे हा अभ्यास त्या कशावरून करतात, कार्बन 14ची किरणोत्सारिता, रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सारिता, आणि दोघांमधला रेशो प्रेझेंट इन देअर बॉडी. म्हणजे त्या टायमाला ज्यावेळेस ते शरीर त्यांनी खोदून काढलं असेल त्या टायमाला त्याची कार्बन 12ची क्वांटिटी आणि कार्बन 14ची क्वांटिटी याचा अभ्यास केल्यानंतर त्यांना हे कालमापन होतं की ते जे शरीर आहे ते किती वर्षापूर्वी मृत झाले आहे. आणि ह्याच प्रोसेसला कार्बन डेटिंग मेथड म्हणजेच काय, तर कार्बनी वयमापन असे म्हटले जाते. कार्बनी वयमापन असे म्हटले जाते. कळते. आता ही जी पद्धत आहे कार्बनी वयमापन, हिचा उपयोग कुठे होतो, तर इट इज यूज्ड इन पॅलेंटोलॉजी अँड एन्थ्रोपोलॉजी फॉर डेटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅनस्क्रिप्ट्स. याचा उपयोग पॅलेंटोलॉजी म्हणजेच काय, पुरातन अवशेष शास्त्र, आणि अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र, याच्यामध्ये एज डिटरमाइन करायला. कोणाचं एज, तर हे जे जीवाश्म आहे, माणसाचे जे जीवाश्म आहे, मानवी अवशेष व हस्तलिखिते मॅनस्क्रिप्ट्स यांचा काल ठरवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे एखादी भरपूर वर्षापूर्वी जर तुम्हाला एखादा अवशेष सापडला, दॅट इज जीवाश्म फॉसिल सापडला, तर त्याच्या कार्बन डेटिंगवरून आपण तो किती हजारो वर्षापूर्वी आहे की करोडो वर्षापूर्वी याचा जन्म झाला आहे किंवा मृत झाला आहे याचा आपण अनुमान लावू शकतो. आणि एकदा का याचं आपल्याला कालमापन समजलं, वन्स द एज ऑफ द फॉसिल बिन डेटरमाइन बाय सच टेक्निक, ह्या तंत्रानुसार ज्यावेळेस आपण त्या जीवाश्माची कालनिश्चिती केली की मग आपल्याला इट बिकम इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर रेस्टवाईल ऑर्गॅनिझम. मग त्या टायमाच्या कोष्टकामध्ये त्यांना बसवून, आता समजा हजारो वर्षापूर्वीचा हे अवशेष आहे, मग हजारो वर्षापूर्वी त्या कोष्टकात त्यांना बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे आपल्याला सोपी जाते. त्या अवशेषांवरून, त्या फॉसिल्सवरून मग त्यांचा सर्व प्रकारे अभ्यास केला जातो. अँड इट सीम्स दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनवर्टिब्रेट. आणि यानुसारच त्यांनी असा शोध लावला आहे की वर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी, पाठीचा कणा असलेले प्राणी, हे कोणापासून ओरिजिनेट झाले, तर इनवर्टिब्रेट म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नव्हता, अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून. अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव
झालेला दिसतो. म्हणजे अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून पृष्ठवंशीय प्राण्यांचा विकास जन्म झाला आहे, त्यांची निर्मिती झाली आहे, हे त्यांनी यानुसारच सिद्ध केलं आहे. आता तुम्हाला इथे एक डायग्राम दिसते आहे, ठीक आहे. याच्यात त्यांनी 3 कप्पे केलेत इथे. एक आहे पॅलाझोइक एरा, सेकंड इज मिसोझोइक एरा आणि सिनोझोइक एरा. पॅलाझोइक एरा म्हणजे काय, तर पुराजीव, सर्वात पुरातन, प्राचीन, महाकल्प किंवा युग, महाकल्पच म्हणजे युग. नंतर मिसोझोइक म्हणजे मध्यजीव युग आणि सिनोझोइक म्हणजे नूतन जीव कल्प युग. म्हणजे जर तुम्ही जमिनीमध्ये खोदत गेला तर सर्वात पहिले कोण गाडले गेलेले असणार जमिनीमध्ये, पृथ्वीच्या आतमध्ये, तर जेच पहिले, सर्वात पहिले जे होते करोडो वर्षापूर्वीचे प्राणी किंवा वनस्पती. त्याच्यानंतर जे मध्य युगातले जे असतील ते त्याच्यावरती असतील आणि आत्ता जे नवीन जे असतील ते त्याच्यावर असतील. असा हा जमिनीचा थर तुम्हाला दाखवला आहे. तर सर्वात पहिले जे तुम्हाला सर्वात अगोदरचे पुराजीव जे आहेत ते त्याच्यात कोणते प्राणी इन्क्लूड झालेले आहेत, तर त्याच्यामध्ये सगळे इनव्हर्टिब्रेट म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी आहेत, बरोबर. ज्याच्यामध्ये उभयचर प्राणी आहेत, काही सरपटणारे प्राणी आहेत, तर काही मत्स्य प्राणी दिसतात. मध्ययुगामधले तुम्हाला रेप्टिल्स म्हणजे सरपटणारे प्राणी आणि डायनोसॉर्स वगैरे दिसतात. आणि आत्ताचे जे नूतन जीव आहेत ते जे युग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बर्ड्स, मॅमल्स, एव्ज म्हणजेच बर्ड्स किंवा सस्तन प्राणी हे तुम्हाला दिसत आहेत. कळतंय. आता इथे तुम्हाला सायंटिस्टबद्दल माहिती सांगितली आहे. कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओॲक्टिव्ह डिके ऑफ नॅचरली अक्युरिंग C14 अँड इट इज डेव्हलप बाय विलार्ड लिब्बी. तर ह्याचा शोध, जो कार्बन डेटिंग मेथडचा शोध कोणी लावला आहे, विलार्ड लिब्बी यांनी लावला आहे. आणि ही मेथड कशावर डिपेंड आहे टोटली, ही C14 ची जी रेडिओॲक्टिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये जो गुणधर्म आहे किरणोत्सारितेचा, त्याच्यावर ही मेथड पूर्णपणे काय आहे, डिपेंड आहे. ही हॅज बीन अवॉर्डेड विथ नोबल प्राईज फॉर दिस इन्व्हेन्शन. तर त्यांना ह्या गोष्टीबद्दल, याच्यात अभ्यास केल्याबद्दल 1960 साली त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. द एज ऑफ द मटेरियल्स डेटरमाइंड बाय दिस मेथड्स आर पब्लिश इन जर्नल रेडिओ कार्बन. तर जी मेथड आहे की या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांची वय रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आली. आता 5वा जो पुरावा आहे तो आहे कनेक्टिंग लिंक्स. म्हणजे काय, तर जोडणारे दुवे. एखादा प्राणी, आता प्रत्येक प्राण्यांना, आता हे जे तुम्हाला 3 प्राणी दिले आहेत ना, यांचे प्रत्येकाचे गट वेगळे वेगळे आहेत. जसे आपण सस्तन प्राणी म्हणतो, उभयचर प्राणी म्हणतो, सरपटणारे प्राणी, म्हणजे त्यांचे गट हे वेगवेगळे आहेत. पण याच्यामधलाच एखादा प्राणी असा असतो की ज्याच्यामध्ये सस्तन प्राण्यांचेही, समजा एखादा उभयचर प्राणी आहे तर त्या उभयचर प्राण्यामध्ये सस्तन प्राण्याचेही गुणधर्म आपल्याला दिसून येतात आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचेही गुणधर्म दिसून येतात. मग तो जो उभयचर प्राणी आहे यांना काय, त्यालाच काय म्हणतात, जोडणारा दुवा. त्या दोन्ही गटांचा जोडणारा दुवा असं म्हटलं जातं. आपण बघूया पुढे. Some plants and animals show some morphological characters by which they can be related to different groups. म्हणजे काही वनस्पती आणि प्राणी जे आहेत यांच्यात काही शारीरिक लक्षणे, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे काय, शारीरिक लक्षणे अशी दिसून येतात की त्यावरून त्यांना दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, कनेक्टिंग लिंक म्हणजे जोडणारे दुवे. म्हणजे एखादा जर प्राणी ज्या गटातला असेल त्या गटातले तर त्याच्यामध्ये गुणधर्म असतात, पण बाकी आणखीन 2 गटांचे पण गुणधर्म त्याच्यात असतात, म्हणून त्या प्राण्याला त्या 2 गटांमधील कनेक्टिंग लिंक, जोडणारा दुवा असं म्हटलं जातं. इथे एक्झाम्पल दिलं आहे पेरिपॅटस. आता इन पेरिपॅटस कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल, पॅरापोडिया लाईक ऑर्गॅन्स आर प्रेझेंट. तर पेरिपॅटस म्हणजे हे जे इथे चित्र दाखवलं आहे तुम्हाला, याच्यामध्ये याची जी स्किन असते क्युटिकल ही एकदम पातळ आहे आणि पॅरापोडिया म्हणजे हे पार्श्वपाद, छोटे छोटे पाय तुम्हाला इथे दिसत आहेत आणि त्याचं शरीर जे आहे अशी लाईन्स आहे, म्हणजे सेगमेंटेड आहे त्याचं जे शरीर आहे ते. ओके, सो सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गॅन्स आर प्रेझेंट. Similarly, these animals show tracheal respiration and open circulatory system similar to arthropods.
म्हणजे ॲथ्रोपॉड्सच्या गटातले जे प्राणी आहेत त्याच्यासारखी याची काय असते, श्वसन संस्था जी आहे ती त्याची त्या ॲथ्रोपोडा गटातल्या प्राण्यांसारखी असते. आणि श्वसन नलिका आणि खुली रक्ताभिसरण संस्था, म्हणजे त्याची जी रक्ताभिसरण संस्था ही खुली असते. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो, दिस इंडिकेट दॅट पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड ॲथ्रोपोडा. म्हणजे हा जो प्राणी आहे ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही गटांमधले गुणधर्म आढळतात. कोणत्या गटातले? ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा ज्याला संधिपात प्राणी असे सुद्धा म्हटले जातं. तर ह्या दोघांचे गुणधर्म याच्यात दिसतात. म्हणून पेरिपॅटसला कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा जोडणारा दुवा म्हटलं जातं. कोणत्या दोन गटांचं जोडणारा दुवा म्हटलं जातं पेरिपॅटसला? ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. अजून एक एक्झाम्पल दिले त्यांनी, डकबिल प्लॅटिपस, म्हणजे हा एक मत्स्य आहे. नाही सॉरी, हा इथे डकबिल प्लॅटिपस हा प्राणी जो आहे लेज एग्ज लाईक रेप्टिल्स, म्हणजे हा अंडी देणारा आहे. जसा म्हणजे हा रेप्टाइल्सच्या गटातला नाही आहे, रेप्टिल्समधला म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या गटातला नाही आहे, पण तरी पण त्या प्राण्यांसारखंच तो अंडी देतो. बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स. आणि अजून त्याच्यामध्ये रेप्टिल्सचे पण गुणधर्म आहेत, पण सस्तन प्राण्यांचे गुणधर्म आहेत, कारण त्याच्यामध्ये दुग्धग्रंथी पण आहेत. आणि जसे सस्तन प्राण्यांना दाट केस असतात तसे सुद्धा दाट केस आहेत. आणि म्हणून लंगफिश परफॉर्म्स रेस्पिरेशन्स विथ लंग्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. आणि तिसरा जो प्राणी सांगितला आहे लंगफिश, याच्यामध्ये तर लंगफिश आहे म्हणजे फिश आहे, तर हा जो याचं गिल्सद्वारे यांनी रेस्पिरेशन करायला पाहिजे, पण हा फुफ्फुसाद्वारे रेस्पिरेशन करतो. लंगफिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स irrespective of being fish. These examples indicate that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. म्हणजे ह्या सगळ्या उदाहरणावरून फक्त असं कन्क्लुजन आलं आहे की जे सस्तन प्राणी आहेत हे रेप्टिल्सपासून निर्माण झाले आहेत, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सस्तन प्राणी निर्माण झाले आहेत. तर उभयचर प्राणी म्हणजे जे सजीव जे पाण्यामध्येही राहतात, जमिनीवर पण राहतात, दॅट इज ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स जे आहेत हे फिशेसपासून तयार झालेले प्राणी आहेत, म्हणजे मत्स्य या गटातून तयार झालेले आहेत. कळालं? पुढचं आता आपल्याला इथे यांनी सांगितलं आहे, केअरफुली ऑब्झर्व द स्टेजेस ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ऑफ सम ॲनिमल्स शोन इन दी फिगर 1.10. तुम्हाला काय दिसतं याच्यामध्ये? तर इथे यांनी एम्ब्रियोची डेव्हलपमेंट, प्राण्यांच्या भ्रूणवाढीच्या अवस्थांचे काळजीपूर्वक निरीक्षण करायला सांगितले. तर प्राण्यांची भ्रूणावस्था म्हणजे सर्वात पहिली स्टेज, त्यानंतर ते विकसित होत जातात आणि त्याच्यापासून एक लास्ट जो जीव निर्माण होतो, त्या अशा स्टेजेस दिल्या आहेत. समजलं? इथे फिशची फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज दाखवली आहे. तसेच सेलेमेंडरची दाखवली आहे, टॉर्टॉइसची दाखवली आहे. फर्स्ट स्टेजला तो असा दिसतो, सेकंड स्टेजला तो असा दिसतो आणि थर्ड स्टेजला ते भ्रूण टॉर्टॉइसचं असं दिसतं. असे तऱ्हेने त्यांनी चिकन, कोंबडी, नंतर पिग म्हणजे डुक्कर, काऊ, गाय, रॅबिट आणि नंतर लास्टला मॅन म्हणजे मानवाचं सुद्धा त्यांनी हे भ्रूणांचे असे नंबरिंग दिलेले आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय बघता, तर सर्व जे प्राणी आहेत हे सगळे पृष्ठवंशी प्राणी आहेत. तर ह्या प्राण्यांचे जी फर्स्ट स्टेज आहे ती सर्वांची काय दिसते तुम्हाला? सिमिलर, सारखी दिसते. ज्यालाच आता याच्यामध्ये आपण हा म्हणणार एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स, म्हणजेच भ्रूणविज्ञानविषयक पुरावे. त्याच्यामध्ये त्यांनी काय डिस्कस केलं आहे, तर कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट्स गिवन इन द पिक्चर शो दॅट ऑल एम्ब्रियोज शोज एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज. म्हणजे जी सुरुवातीची त्यांची जी अवस्था आहे, स्टेज आहे, ही सर्वांमध्ये काय आहे? सारखी आहे. अँड दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. आणि जसजसं त्यांचा विकास होत जातो आहे, जसे ते मोठे होत जात आहेत, तसतसं त्यांच्या त्या सिमिलॅरिटीज नंतर मग कमी होत जातात. पण सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस, त्यांची जी समानता पहिल्या स्टेजमध्ये दिसते, ही जी समानता इथे फर्स्ट स्टेजला दिसते, ही काय इंडिकेट करते? द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल्स.
तर प्रारंभिक अवस्थेतील साम्य, फर्स्ट स्टेजमधले हे जे साम्य आहे, या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. अंडरस्टँड की सगळ्यांचं हे काय आहे, उत्क्रांती जी झाली आहे ती एकाच पूर्वजांपासून झाली आहे असं त्यांनी प्रत्येक पुराव्यामध्ये सिद्ध करत ते आलेत. असे त्यांनी 6 पुरावे दिले आहेत ज्याचा आपण अभ्यास केला. पुढे डॉर्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे डॉर्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, तो आपण डिस्कस करूया. चार्ल्स डार्विन had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. म्हणजे पुष्कळ ठिकाणावरून त्यांनी नमुने जमा केले. कोणी? डार्विन यांनी. विविध प्रदेशातील वनस्पती आणि प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले आणि त्यांच्या निरीक्षणावरून, त्यांच्या ऑब्झर्वेशन्स केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर त्यांनी सांगितलं की सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस आला. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत ज्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, जे सक्षम आहेत तेच जगणार, जे सक्षम नाही आहेत ते जगू शकणार नाहीत. आणि हा सिद्धांत त्यांनी त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकातही ह्याच्यासाठी त्यांनी ते पुस्तकसुद्धा काढलं, प्रसिद्ध केलं. डार्विन हॅड पब्लिश अ बुक टायटल ओरिजिन ऑफ स्पेसीज. हे पुस्तक पण त्यांनी पब्लिश केलं. वेल एक्सप्लेनिंग द कॉन्सेप्ट, जेव्हा त्यांनी हा कॉन्सेप्ट एक्सप्लेन केला तेव्हा ते काय म्हणाले, Darwin say that all the organism reproduce prolifically. म्हणजे सर्व सजीव हे काय करतात, रिप्रोडक्शन म्हणजे आपल्यासारखे अजून जीव निर्माण करतात, ज्यालाच पुनरुत्पादन असे म्हणतात. हे सर्व जीव, ऑल दी ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. पुन्हा हे जे सगळे जीव आहे त्यांचे एकमेकांशी खूप जीवघेणी स्पर्धाही चालू असते. प्रत्येक सजीवाची एकमेकांशी स्पर्धा चालू असते आणि इन दिस कॉम्पिटिशन, या कॉम्पिटिशन्समध्ये ऑनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन एसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. आणि ह्या स्पर्धेमध्ये कोण जिंकतो, की ज्याच्यामध्ये जिंकण्यासाठी पुरेसे असे काय आहेत, गुणधर्म आहेत. जिंकण्यासाठी जे गुणधर्म आहेत तोच जिंकतो. However, beside this, natural selection also play important role because nature selects only those organisms which are fit to live and rest perish. पण या व्यतिरिक्त म्हणजे जो सक्षम आहे तो जगतो, पण नैसर्गिक निवड ही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य म्हणजे त्या निसर्गाला जो योग्य आहे तो जीव तिथे जगतो आणि बाकीचे काय होतात, पॅरिश म्हणजे मरतात. Sustaining and selected organisms can perform reproduction and thereby give rise to new species with their own specific characters. आणि जे जगलेले जीव आहेत ते पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. प्रत्येकामध्ये प्रत्येकाची वेगळी वैशिष्ट्ये असतात आणि मग ते पुनरुत्पादन करून आपल्यासारखीच वैशिष्ट्यपूर्ण अशी जाती निर्माण करू शकतात. Darwin's theory of natural selection was widely accepted for long duration. सर्वांनी ती थेअरी मान्य केली होती, भरपूर काळापर्यंत त्याचा जो सिद्धांत होता तो मान्य होता. However, some objections were raised against the theory, some of the main objections. पण कालांतराने काही वर्षानंतर त्याच्यातल्या काही गोष्टींबद्दल आक्षेप घेतले गेलेत. त्याच्यातल्या कोणत्या गोष्टींवर ऑब्जेक्शन्स घेतले गेले ते आपण बघूया. द फर्स्ट इज नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. म्हणजे नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. उत्क्रांतीसाठी फक्त नॅचरल सिलेक्शन हाच पॉईंट मुद्द्याचा नाही आहे हे त्यांनी सांगितलं. जे डॉर्विननी सांगितलं होतं की नॅचरल सिलेक्शन इज इम्पॉर्टंट, पण नंतर कालांतराने त्याच्यावरती ह्याच स्टेटमेंटवर ऑब्जेक्शन घेतलं गेलं. सेकंड इज डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. त्याच्या या सिद्धांतामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं की उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विन यांनी दिले नाही. आणि दॅर इज नो एक्सप्लेनेशन, आणखीन कोणत्या गोष्टीचं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं. स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस, सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल
यांचा उल्लेखसुद्धा त्यांनी त्याच्यात केलेला नव्हता. बट इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दीज ऑब्जेक्शन्स, डार्विन्स वर्क ऑन इव्हॉल्युशन हॅज बीन अ मिलस्टोन. म्हणजे हे ऑब्जेक्शन जर सोडले तर त्यांनी मोलाची कामगिरी या अभ्यासामध्ये, इव्हॉल्युशनच्या अभ्यासात केलेली आहे. तर इथे आपण बघितलं डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर हे जे डार्विन्सचे सायंटिस्ट आहेत यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म 1809 साली झाला आणि ते मृत 1882 साली त्यांची डेथ झाली. दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. इंग्लिश होते पण हे जीवशास्त्रज्ञ होते, बायोलॉजिस्ट. ही शो दॅट ऑल द स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ड ओव्हर द पिरियड ऑफ 1000 ऑफ इयर्स फ्रॉम कॉमन ॲन्सेस्टर. त्यांनी काय दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने आणि हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाल्या आहेत. म्हणजे जे चेंजेस होत आहेत, म्हणजे इव्हॉल्युशन जे होते ते त्याला भरपूर म्हणजे हजारो वर्ष लागत आहेत. आणि जो बदल होतो आहे तो पण हळूहळू होतो आहे, ग्रॅज्युअली, म्हणजे क्रमाक्रमाने होत आहे. त्यांनी दाखवून दिलं. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्हॉल्युशन. आणि या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्त्व कारणीभूत ठरले असे त्यांनी प्रतिपादन केले होते. कळालं? त्याच्यानंतर आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण लॅमार्किझम आणि मानवी उत्क्रांती म्हणजे ह्युमन इव्हॉल्युशन याबद्दल बघू आणि मग लेसन संपवूया. ओके स्टुडंट्स, बाय.